20 रुपयाला किलो। हा मग रानमाट कसा काय ओळखायचा? हा धानूची भाजी बघा त्यांनी, हा नजारा बघितला तर भारीच वाटतंय। आणि इकडे बघितलं तर खूप, हे बघा हे बघा चिलापी मासा। आणि हा कुठला आहे बोलता नाहीत काय? तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण आलो एक अशा मार्केटमध्ये जो मार्केट आपण ऑलरेडी कव्हर केला होता। आपण आठवड्याचा मार्केट कव्हर केला होता, कोलाडचा मार्केट। श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि श्रावण महिन्यामध्ये जास्तीत जास्त जे व्हेजिटेरियन भाजी खाणारे जे लवर्स आहेत, भाजी खाणारे जी माणसं आहेत, त्यांच्यासाठी असलेला आजचा व्हिडिओ। त्याच्या व्यतिरिक्त जर का तुम्हाला चिंबोरा घ्यायचा झाल्या तर कोलाडच्या या नाक्यावर येऊन तुम्ही घेऊन जाऊ शकता। व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी देतो मी नेहमीप्रमाणे पत्ता, कोलाड नाका, तालुका रोहा। आणि कोलाड नाक्यावर बसत असलेली ही सर्व आदिवासी वाडीतील लोक। याच्या व्यतिरिक्त हा बघा, तुम्ही जर बघित असाल ना तर हा कोलाडचा ब्रिज रेडी झालाय। बऱ्याचशा वरना गाड्या येतात जातात। जर तुम्हाला या मार्केटमध्ये यायचं झाला तर तुम्हाला खालून यायचं आहे। हा रस्ता जातोय नागोटण्या साईडला आणि हा रस्ता जातोय मानगाव साईडला। आणि त्या साईडने तुम्हाला मानगावला जायचं आहे आणि या साईडने तुम्हाला नागोटण्याला जायचं आहे। नागोटण्याला जाण्याच्या रस्त्याच्या साईडला तुम्ही या, तिकडे तुम्हाला बघायला मिळतं SBI ब्रांच। या पलीकडे या तर दिला तुम्हाला मी पत्ता। याच्या व्यतिरिक्त जिथून तुम्ही व्हिडिओ बघताय तिथून हे लोकेशन किती लांब आहे हे बघायचं असेल तर गुगल मॅपची लिंक ऑलरेडी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। सर्वात महत्वाचा म्हणजे हा बघा, ही कमानी बघून घ्या। या कमानीच्याच खाली बसत असलेली ही माणसं। आणि त्याच्या व्यतिरिक्त कोलाडचा पण रस्ता झालेला नाही, मॅनेजमेंट काही रस्त्याची बसत नाही। तर चला सुरुवात करू आता आपण व्हिडिओला। आणि दिला लोकेशन आणि हा बघा नजारा मार्केटचा। त्या साईडला पण आपण जाणार आहोत, त्या साईडला मच्छी आहे अजून पण श्रावण महिन्यात। आणि या साईडला बघा मस्त पैकी श्रावण महिन्यातील असलेली भाजी। आणि बघा कशा लोक बसलेत, जो तो भाजी विकायला आले। काकडी, ही बघा काकडी बघितली ना, गावठी काकडी आहे ही घरची। हा घरची जर गावठी काकडी खायची असली ना कोलाड फाट्यावर, हे बघा इकडे बघितले ना ते बघा काकडी बघा। हा गावठी काकडी बघितल्या पातळच असते आहे ना। कितीला किती देताय आता? 50ला किलो। 50 रुपयाला किती येतील या? 7-8 येतात। हा इकडनं पण आवाज आला, इकडनं पण आवाज आला। 7-8 आणि आता झाले का तुम्ही? सकाळी आले का? किती वाजता? 9 वाजता। आता किती वाजता जाशील तुम्ही? संध्याकाळी 5-6 वाजता जातील। हा तर बघा दुकान आणि दुकानाचा सेटअप आता लावतायत त्या। आणि इकडं आपण आलो ना तर या बघा काकड्या बघा मिळतात, काकड्या। आणि इकडं काकड्यांच्या मध्ये असलेली शिराली ना, घोसाली। हा बरेच ना आपल्याला भाज्यांची नावं माहिती नाही, श्रावण महिन्यामध्ये नक्की भाज्यांची नावं माहिती करून घेऊ आपण। कशी आहे ती घोसाळी? कितीला किती? 20 रुपयाला किलो पाव काय? हा पाव। हे बघा घोसाळींची भाजी कशी लागते आणि कशी बनवायची सांगा ना आमच्या सबस्क्रायबरला। किसायचा, भुजायचा, भुजल्यानंतर मग भाजी बनवायची। भुजावा पण लागतो काय? याला वाफावर करायचं काय? हा तर ती पद्धत कोणाला माहिती असेल तर सांगा। आणि इकडे बघा काकड्यांची साईज बघा, बारीक बारीक काकड्या। आणि ह्या काकड्या खायला एकदम गोड आहे ना। हा तर मग बघा तुम्ही कसं बसल्यात। लेडीज वर्गाची ना प्रत्येक मार्केटमध्ये मेहनत असते आहे ना। आता ही भाजी पण घरची आहे, घरचीच आहे सर्व। ही कारली कशी आहे? किती? 30 रुपयाला अर्धा। आणि कारली बघितली ना ती बघा कशी मोठी मोठी। आणि यांच्याकडे जे सेटअप आहेत ना थोडं काकड्या थोड्या जास्त बघायला मिळतात, बाकी ज्या भाज्या आहेत ना कमी बघायला मिळतात। आणि इकडं आलाय गिराईक। हा तर त्यांच्या भाषेमध्ये म्हणजे आदिवासी भाषा आहे काही। हा काय घेताय तुम्ही? पोरगी आहे का? हा तर ती आल्यात मार्केटमध्ये आणि घरची राहिलेल्या गोष्टी चालल्यात ना। हा त्यांच्या इकडे बघितलं ना तर इकडे बघायला मिळतं माठाची भाजी नाही, रानमाट बोलतात काय? आणि एक माठ वेगळा असतो। हा मग रानमाट कसा काय ओळखायचा? हा शेतात राहते पण
आणि तो दुसरा माठ असतो आणि रान माठ फरक असतो का याच्यामध्ये? असं काय? हा, कशी जुडी? 20 रुपयाला. बघा रान माठ पहिल्यांदा बघितला. बऱ्याच व्हिडिओ मध्ये आपण माठ दाखवतोय, रान माठ आपल्याला पहिल्यांदाच बघायला मिळाला. आणि नंतर इकडे आलो तर इकडे बघायला मिळतं कंटूला नाही. हा, धानूची. धानूची बोलतात काय? धानूची भाजी बघा त्यांनी म्हणजे आवडीने आपल्याला दाखवली. धानूची भाजी बघा. ही कशी काय बनवायची असते? तशीच का? हा, ज्याला माहिती असेल माठाची भाजी कशी बनतय त्या पद्धतीनेच बनवा. धानूची भाजी हे बघा कशी आहे जुडी? 20 रुपयाला. 20 रुपयाला. आणि इकडे बघा खरेदी झालेल्या आहेत काकड्या घेतलेल्या आहेत. इकडं मार्केटमध्ये ना या सर्व भाजी बघायला मिळते. जसा श्रावण महिना सुरू झालाय ना, तर ज्यांनी पण पकडलाय कडक श्रावण त्या माणसाने नक्कीच इथनं भाजी घेऊन जाया. इकडे बघा, इकडे बघितला तर इकडे मस्त पैकी सेटअप लावलाय. हे आहेत भोवरीची पानं ना, वड्याची, रानातली. मग यांनी वड्या बनवतात. हा, इकडे बघा वड्या, या साईडला पण वड्या. ही बघा वड्याची पानं म्हणजे वरी बनवतात त्यांनी. त्याच्यामध्ये आहे टोटल 5. किती रुपयाला देणार ही? 20 रुपयाला. हा, कमी जास्त 50च्या 3. हा, तर ही ऑफर लागलेली आहे. 50ला 3 घेऊन जाया आणि मस्त पैकी वड्या बनवा आणि खाया आहे ना. हा, रानातली आहे काय? हा, तसं ते सांगतात ताई की रानातली आहे. आणि दुसरी असते ती आलूवडी, ती बारीक असतो ना पान त्याचा, तो मोठा असतो, हा बारीक असतो. हा, तर सर्व रान भाज्या आपल्याला इकडे बघायला मिळतात. इकडे बघायला मिळतात ज्यांना आपण टाकला, हे बघा टाकल्याची भाजी. आणि ज्यांनी खाली असेल ना तर नक्कीच सांगेल, मस्त पैकी भाकरी बनवा, टाकल्याची भाजी बनवा आहे ना. कितीला जुडी आहे? 20 रुपयाला. 20 रुपयाला. आणि इकडे बघितला ना तर मार्केट एवढाच आहे. म्हणजे एवढं दररोज बसताय तुम्ही? श्रावण महिन्यामध्ये दररोजच बसाल पूर्ण श्रावण महिना? 12 महिने इथंच असताय. बाकी मार्केट तिकडं असतो ना, तो इथेच बसता काय? मागच्या वेळी आपण तिकडचा मार्केट कव्हर केलेला आहे, तो वरती भरतो. हा, मागच्या वेळी तेच आपण आठवडा बाजार कव्हर केलाय. इथून सुरुवात होतं तर रविवारचा बाजार भरतो, पूर्ण वरती भरतो ना. हा, तो कव्हर केलेला आपल्या चॅनलवर आहे तो दररोजचा बाजार. आणि रान भाजी जर खायची असेल तर हे बघा, हा आहे नजारा बघायला एकदम भारी वाटते. आता आपण चालू त्या साईडला तुम्हाला बघा एक वेगळाच नजारा बघायला मिळणार आहे भाज्यांच्या व्यतिरिक्त. तर कोलाडला कधी पण तुम्ही येताय ना, त्या रानभाज्या तुम्ही घेऊन जाऊ शकता. शक्यतो ज्यांच्यासाठी ऑफर आहे, ज्यांनी श्रावण पकडलाय आणि ते भाजी खातील. आता इकडं आपण हा बघतोय मस्त मस्त वेगवेगळे सेटअप. त्याच्यामध्ये हा बघा चिलापी मासा, हे बघा चिलापी मासा. आणि हा कुठला आहे? बोलता नाहीत काय? हा, तर बघा त्यांना बोलता येत नाही. अशी पण माणसं विकायला बसली, तेव्हा तुम्ही कधी पण बोलतो अशा माणसांकडनं नक्की खरेदी करा. ही जी लोक आहे ना खूप मेहनत करणारी माणसं. आता हे सांगतील कसं मग हा कितीला वाटायतो? 50 पाव. मग ते सांगू शकत नाही ना, हाताने पण नाही सांगत. हा, तर त्यांना बोलता येत नाही मित्रांनो. तर खरंच अशा माणसांना तर कधी कोलाडला आलात ना तर बघा नक्की त्यांच्याकडनं खरेदी करा. तर पहिले तर ना मी सॉरी बोलेन. आणि खरंच मला शब्दच राहिले ना काय बोलायचं या माणसांविषयी. कारण ज्याच्याकडं शरीर असून चांगला ते कमवून खात नाही, ते भीक मागतायत. आणि अशी माणसं ना कमवून खातात. तर खरंच माझा ना यांना एक लाईक आणि माझा सल्यूट नक्कीच आहे. मार्केटमध्ये ज्यावेळी मी फिरतो ना त्यावेळी बरेचसे असे प्रॉब्लेम सांगतात, म्हणजे त्यांना बसून देत नाहीत किंवा त्यांची जी जागा आहे ती चेंज करत राहतात, या बऱ्याचशा गोष्टी होतात. पण हा जो विषय आहे ना त्याच्यावर मला नक्कीच म्हणजे मला खरंच काय बोलायचं हे सुचत नाही झालंय. आणि त्याच्यामध्ये इकडं बघायला मिळतं कंटुला. आणि इकडं मस्तपैकी आई घेऊन बसले. ही बघा ही भाजी लपलेली. कुठली भाजी आहे? हा, आकुड्याची काय? आकुड्याची. जरा ती लास्ट आहेत. आकुड्याची भाजी मी पण कधी खाल्लेली नाही, नक्की ट्राय करेन. जेव्हा ट्राय करेन तेव्हा नक्की सांगेन कशी लागते ते. किती रुपयाला जोडी? 20ला एक का? हा, 20 रुपयाला एक. अशा पूर्ण घेतल्या ह्या किती आहेत? ह्या 3 आहेत ना? 4 आहेत. ह्या 4 घेतल्या 80 रुपयाच्या. तर किती माणसं खातील? 4 माणसं, 4-5 माणसं खातील. तर तुम्हाला सांगितलंय. तर आहे इकडं आता आलाय वेगळा आणि मस्त इंटरेस्टिंग नजारा. त्याच्यामध्ये बघा पिशव्या बांधल्यात कशा काय त्या ह्याच्यात? चिंबोऱ्या आहेत काय? गोड्या का खाड्या पाण्यातल्या? दाखव ना खोलून.
हा हे बघा या साईडला या बघा गोड्या पाण्यातल्या चिंबोऱ्या. कितीला आहे हा वाटा? 450 ही पिशवी. 450, 300, 250 जसं घेईल तसं. तर तुम्हाला माहिती आहे कुठं बारक्या आहेत कुठल्या मोठ्या आहेत, पण कस्टमर येतो त्यावेळी तुम्ही बोलून दाखवताय ना. हा तर हे बघा हा नजारा तुम्ही बघितलात ना भारी. आणि इकडे बघितलं तर खूप हे बघा खूप खूप आहे बघा. आणि खुब्या एवढ्या आहेत त्या पिशवी भरून. कितीला? 50 रुपयाला. आणि खुब्यांसाठी गिराईक आलेला आहेत. कुठला आहे तुम्ही? मुठवली. हा मुठवली मुठवली. इथे किती लांब पडतंय? 4 किलोमीटर. खुब्या तुम्ही बनवलेला कधी? कशा लागतात? काय फ्राय करून खायचा का रस्ता? रस्ता चांगला लागतो काय? हा तर त्यांनी सांगितलं कसं लागतायत त्या. आणि हा तुम्हाला नजारा दाखवतोय हा बघा. हा नजारा बघितला तर भारीच वाटतंय. त्याच्यामध्ये गोड्या पाण्याच्या चिंबोऱ्या, गोड्या पाण्याच्या चिंबोऱ्या, गोड्या पाण्याच्या सर्व गोड्या पाण्याच्या चिंबोऱ्या आहेत ना. हा हे बघा इकडे जसं जसं वाटा आहे ना तसा तसा गोड्या पाण्याचाच वाटा आहे चिंबोऱ्यांचा. तर आता मी सांगतो तुम्हाला प्रत्येक पिशवीचा भाव. त्याच्यामध्ये हे बघा हे हा हाय जालीमध्ये बांधलेला वाटा. किती आहे त्याच्यात? 5 आहेत. कितीला? 450. कमी जास्त होतील. हा 400ला द्यायला तयार झाल्या. चिंबोऱ्या बघा कशा आहेत. हा वाटा तेवढा 450. म्हणजे तुम्ही सर्वांनी ठरवलेला आहे कितीला विकायचा सध्या. हा तर मार्केटचा रेट ठरलेला आहे पण कमी जास्त होत आहे ना. कुठले हो तुम्ही? आंबेवाडी. आता या चिंबोऱ्या जर घ्यायच्या झाल्या तर किती महिने अजून चिंबोऱ्या भेटतील गोड्या पाण्याच्या? दिवाळीपर्यंत भेटतील. आणि ह्या पाळलेल्या चिंबोऱ्या आहेत की पकडून आणलेल्या? हा म्हणजे ते नदीत ना नाल्यात ना वगैरे चांगल्या पाण्यात ना. तर हेच. हा तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. रात्री जे जाणार पकडून आणणार, मिस्टर जाणार मिस्टर पकडून आणणार, तुम्ही इथे येणार आणि विकणार आहे ना. हा त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं हे बघा पिशवी. एक अंदाज लावा तुम्ही किती असतील. 5 असतील ना. हा कारण 5-5चा सेटअप त्यांनी बांधलाय. मोठ्या का बारक्या त्याच्यासाठी खोलून बघायचे. बारीक आहेत काय? हा दाखवता काय? हा हे बघा साईज मोठी आहे तशी. हे कितीला? 450 रुपये. 350 काय? हा 350 सांगायचं 300ला द्यायचे. आणि 300 सांगितलं तर 250ला लोक घेणार आहे ना. हा दाखवा ना काय किती आहे त्याची साईज मोठी. हा मस्त आहे साईज तशी पण सफिशियंट म्हणजे मीडियम साईज आहे. इकडे बघितली दणकी साईज ही बघा खूप मोठे आहेत. किती आहेत? 4 आहेत का? हे बघा कशा त्याने पिशव्या बांधल्यात आणि नजारा बघायला एकदम भारी वाटते. कुठला आहे गाव तुमचा? दुटवली. सर्वांचा दुटवलीच गाव आहे? दुसऱ्या वाडीतले आलेले आहेत. इथंच बसता तुम्ही? टायमिंग काय? सकाळी 8-10. संध्याकाळी? जर गुरुवारी आलो तर भेटतील? बसलेलेच असताय काय? हा जोपर्यंत पावसाळा तोपर्यंत भेटतील आहे ना. दिवाळीपर्यंत. तर हा बघा नजारा. त्याच्यामध्ये आपला एक राहिला होता छोटासा सेटअप, मिक्स सेटअप. कुठला मासा आहे याच्यात? चिलापी आणि आरली. ही चिलापी ही आरली. हा पण चिलापी. कितीला वाटा आहे? 50 रुपयाला. 2 जण खातील ना आरामात. हा तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर घेतला आपण पूर्ण मार्केटचा नजारा बघितला तुम्हाला परत एकदा दाखवतो. तर नक्की या. जर कधीतरी हायवेने जात असाल ना बघा हायवे आहे. वरून ब्रिज झालेला आहे. वरून पण गाड्या जात आहेत आणि खालून पण. त्यासाठी तुम्हाला खालूनच यायला लागेल. तर चला मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडत आहे नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलचं नाव आहे रॉयल दादू. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.